नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? मी वैभव फार्मर, तुमचा लाडका शेतकरी. हे बघा, मी आज शेतात आलो आहे. आजची तारीख आहे 29 मार्च 2026 आणि मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्यासाठी म्हटलं मी काहीतरी व्हिडिओ तयार करावे आणि मी यावर्षी पहिल्यांदाच शेती करायचं ठरवलं आहे. शेती याच्या आधी पण आमचे वडील करायचे, परंतु काहीच उरत नाही शेतीत. या सोयाबीनला भाव नाही, तुरीला ॲव्हरेज नाही आणि मग थोडेसे घरगुती वाद वगैरे. आणि यावर्षी 5 एकर माझ्या नावाने आली. शेतात विहीर आहे 40 फूट खोल. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी दाखवेलच. ती आता खोल करणार, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिला आहे मी एकाला, फक्त त्याला वेळ आहे. तर ती शेती खोल करायची, शेती म्हणतो विहीर खोल करायची आणि नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला ही शेती करायची. आता पारंपरिक जे आपण नांगरतो किंवा रोटावेटर मारतो, दरवर्षी नांगरतो, दरवर्षी रोटावेटर मारतो, तणनाशक मारतो आणि शेती करतो, त्यात काही उरून नाही राहिलं. एक तर मजूर भेटत नाहीत. आता बघा, ही शेती तुम्हाला दिसतंय, याच्यात सध्या तूर लावली, ती तूर उपटली, पण मजुरांनी काही जशी पाहिजे तशी काही उपटले नाही. काहीतरी काही मधातच असे ठेवून दिलेले आहेत. बघा, ह्या तुराट्या अशाच ठेवलेल्या आहेत. मजुरांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. ट्रॅक्टर आणि विशेष म्हणजे काय होतं आहे माहिती आहे का, शेतीला खर्च जास्त लागतो आहे आणि पाहिजे तेवढं उत्पन्न नाही येत आहे. त्याच्यावर मी यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ बघितलेत. काय करावं काही कळत नाही आहे. तर एक नवीन पद्धत आहे SRT म्हणून, ते माझा करण्याचा प्रयत्न आहे आता. कारण की पहिल्यांदाच मी शेती करतो आहे, काय होतं आहे बघू. आणि मी एकटाच आहे. माझी हळूहळू मी पुढे तुम्हाला माझी फॅमिली बॅकग्राऊंड पण सांगेल, का ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. आणि माझी एक मुलगी आहे आराध्या म्हणून, तुम्ही तिला बघू शकता. हाय कर, मुलगी आहे ते. आम्ही आज 29 मार्च रोजी आज शेतात आलो आहे शेत बघण्यासाठी. मागे मी धुरे पेटवून दिले, त्यावेळात माझा चष्मा इथे पडला. आणि आणखी सांगायचं म्हणजे तुम्हाला एक मुख्य असं की मी शेतीबरोबर मी शिक्षकसुद्धा आहे. बरं, मी शिक्षक आहे आणि आता सकाळच्या शाळा आहेत, आज संडे आहे म्हणून शाळेत आलो. आणि शेतकरी हो ना, आज शेतात आहो आणि शाळेबरोबर शेती पण होऊ शकते. त्याच्यामुळे शेती करण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु सांगायचं एवढं होतं की पारंपरिक जी शेती आहे ती सोडून आपल्याला नवीन पद्धतीनं आता शेती करायची आहे. तर बघू कसं होते, काय होते. तुम्ही सपोर्ट करा मला यूट्यूबला, काही सजेशन्स द्या आणि मी कशी करतो शेती हे तुम्हाला पण बघायला मिळेल. 5 एकरचं शेत आहे. मी यावर्षी 5 एकर शेती करणार आहे. हे बघा, शेत माझं असं आहे. हळूहळू मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला विहीर दाखवील, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवीलच. सगळ्याच गोष्टी शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड सहित सगळं. अरे बाबा, आमची मुलगी एका छोट्याशा कीटकाला भिली. शेतात तर किती मोठमोठे कीटक असतात, साप असतात, विंचू असतात, ते तर अजून तिने बघितले पण नाही. आणि तेवढ्याच गोष्टीला ती छोट्याशा एका माशीला ती भिली. असो, तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच आपली विहीर जेव्हा चालू होईल तेव्हा मी लाईव्ह करणार आहे. विशेष म्हणजे मला लाईव्ह करायचं आहे आणि लाईव्हसाठीच मी हे चॅनल बनवलं आहे. प्रत्येक गोष्ट मला रेकॉर्ड करून ठेवायची आहे. मी कोणतं वाण वापरतो, काय पेरतो, कधी पेरतो, किंवा मग किती विहीर आहे माझी, किती खोल करतो आणि कसे वाफे करतो, कसे बेड करतो, हे सगळं मला व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठीसुद्धा आणि माझ्यासाठीसुद्धा ते रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. जेणेकरून भविष्यात एखादी चुकी जर झाली तर ती चुकी होऊ नये, याच्यासाठी मी
करतो आहे. माझं प्लॅनिंग थोडं वेगळं आहे. शेतात संत्रा लावायचा विचार चालू आहे. संत्रा लावावं म्हटलं आणि मग आंतरपीक म्हणून सोयाबीन म्हणा किंवा हरभरा म्हणा ते घेऊ, कारण की संत्रा यायला फार वेळ लागतो. काही संस्था आहेत आमच्याकडे, त्या फ्रीमध्ये आम्हाला संत्रा प्रोव्हाइड करतात. त्यांना पण फोन लावून बघतो काय होतं ते बघू. आणि चला मग बाय. सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सल्ले द्या शेतीविषयी, काय करावं किंवा काय करू नये. मी नवीन पद्धत चालू करतो आहे, SRT शेती, शून्य मशागत शेती. त्यासाठी काय करावं किंवा काय नाही करावं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद. बाय.